नमस्कार मंडळी, जय श्री रुक्मिणी कृष्ण. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद, सुख आणि समाधान घेऊन येवो अशी मी भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. येत्या 5 मे 2026 रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे. हिंदू मराठी नववर्षातील हा पहिलाच अंगारक योग आहे. जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत शुभ, पवित्र आणि फलदायी मानला जातो. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात, मनातील इच्छा पूर्ण होतात आणि वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते असे सांगितले जाते. अंगारकी या शब्दाचा अर्थ मंगळ ग्रह असा आहे. अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणेश उपासना केल्याने मंगळ ग्रहाचा अशुभ परिणाम कमी होतो आणि जीवनातील अडथळे, कर्जबाजारीपणा तसेच आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. पुराणांनुसार अंगारकाने भगवान गणेशाची कठोर तपस्या करून असा वर मिळवला की मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला त्याचे नाव अंगारकी ठेवले जाईल आणि त्या दिवशी जो कोणी उपवास करेल त्याच्यावर गणेशाची विशेष कृपा कायम राहील. अंगारक योग हा अत्यंत दुर्मिळ असतो. तो वर्षातून 2 किंवा 3 वेळा येतो. 2026 मध्ये 3 अंगारक योग निर्माण झाले आहेत. त्यातील 5 मे रोजी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी महालक्ष्मी योग आणि गजानन योग देखील तयार होत आहेत. त्यामुळे हा दिवस अधिकच शुभ आणि महत्त्वपूर्ण ठरतो. या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी गणेश तत्व नेहमीपेक्षा 1000 पट जास्त सक्रिय असते. म्हणूनच या दिवशी व्रत आणि पूजा केल्यासोबत काही प्रभावी उपाय केले तर त्यांचे फळ अतिशय लवकर मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. जर तुम्हाला मंगळवारी उपवास करता आला नाही तरी चालेल, पण 21 तांदळाचा हा खास उपाय जरूर करा. हा उपाय केल्याने प्रत्येक कार्यात यश मिळते, कर्ज दूर होते, घरात सुख समृद्धी येते, मुलं आणि पती यांच्या प्रगतीला वेग येतो आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते. हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळेला करायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही द वास्तू टिप्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच लाईक बटनही नक्की दाबा. आज मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी करायचा आहे. सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता, कारण संपूर्ण दिवस आणि रात्र हा शुभ मुहूर्त असतो. या दिवशी व्रताला खूप महत्त्व आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकाने शक्य असल्यास व्रत ठेवावे आणि गणपती बाप्पांची पूजा करावी. घरात शिक्षण घेणारी मुलं किंवा लग्नाच्या वयाची मुलं असतील तर त्यांनीही हे व्रत करावे. असे मानले जाते की विवाह योगासाठी हे व्रत अतिशय फलदायी ठरते आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात प्रगती मिळवून देते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत करण्याचा प्रयत्न करावा. या दिवशी केलेले उपाय जीवनातील अडथळे दूर करतात, घरात सुख, शांती आणि समृद्धी आणतात, तसेच आरोग्य आणि यश मिळवून देतात. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतेच आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करतो. पण मेहनतीसोबत नशिबाची साथ असणेही तितकेच महत्त्वाचे असते. जर नशीब साथ देत नसेल तर प्रयत्न असूनही यश मिळत नाही. म्हणून हा उपाय केल्यास तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होईल. जीवनातील समस्या, अडचणी गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतील. घरातील गरिबी आणि दरिद्रता नाहीशी होईल. पैशाचे मार्ग खुले होतील आणि प्रत्येक कामात यश मिळू लागेल. हा उपाय करण्यासाठी
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी. जर घरी गणपतीची मूर्ती असेल तर तिच्यावर अभिषेक करावा. शुद्ध पाणी किंवा पंचामृत वापरून अभिषेक करता येतो. त्यानंतर बाप्पांसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. जास्वंदाची फुले आणि दुर्वा अर्पण करावीत. नैवेद्य दाखवावा आणि धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न करावे. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय त्वरित करायचा आहे. हा उपाय आपण घरीच करणार असल्यामुळे आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे. त्याशिवाय हा उपाय पूर्ण होऊ शकत नाही. ज्यांच्या घरी अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नाही त्यांनी या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच बाप्पांची मूर्ती आणावी. पंचधातूची, तांब्याची किंवा तुमच्या सोयीनुसार कोणतीही मूर्ती तुम्ही घेऊ शकता. पण मूर्ती आणणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरात आणि देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. सर्व अडचणी दूर करणारे देव आहेत. तसेच ते अत्यंत बुद्धिमान देव मानले जातात आणि ज्ञान व बुद्धीचे अधिपती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे घरात बाप्पांची मूर्ती असल्यास मुलांची प्रगती होते आणि त्यांची बुद्धी तीक्ष्ण राहते. परंतु फक्त मूर्ती ठेवून चालत नाही, तर मुलांकडून बाप्पांची सेवा होणेही तितकेच आवश्यक आहे. म्हणून रोजच्या दिनक्रमात मुलांकडून अथर्व शीर्षाचे पठण करून घ्यावे. यामुळे मुलांच्या शिक्षणात नक्कीच प्रगती होते. आता गणपती बाप्पांची पूजा पूर्ण झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, ज्यांना अक्षता असेही म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात तांदूळ अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ धान्य मानले जाते. ते शुभकार्य, पूजा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये अक्षतांना खूप महत्त्व आहे. अक्षता अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. तांदूळ हे लक्ष्मीचे प्रतीकही मानले जातात. म्हणूनच 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ कुठेही तुटलेले किंवा खराब नसावेत, कारण पूजेमध्ये खंडित वस्तू वापरणे अशुभ मानले जाते आणि त्याचे नकारात्मक परिणामही भोगावे लागू शकतात. त्यामुळे पूर्ण स्वच्छ 21 तांदूळ घ्यावेत आणि त्यांना हळद व कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षता तयार कराव्यात. यानंतर एक पिवळसर लिंबू घ्यायचा आहे. त्या लिंबावर लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे, जसे की धनप्राप्ती, नोकरी, मुलांची प्रगती, शत्रूंपासून मुक्ती किंवा आजारातून सुटका. तुमची जी काही मनोकामना असेल ती त्या लिंबावर स्पष्टपणे लिहायची आहे. हा तोच साधा लिंबू आहे जो आपण घरात वापरतो. यानंतर हे लिंबू हातात घ्यायचे, गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची. त्यानंतर 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे. मग हे लिंबू गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या मागील बाजूस ठेवायचे. यानंतर बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाची फुले अर्पण करायची. हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या. तुम्ही घेतलेल्या 21 तांदळांपैकी एक तांदूळ हातात घ्यायचा आणि खालील मंत्र म्हणायचा. इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः. हा मंत्र म्हणत एक अक्षता बाप्पांच्या चरणी अर्पण करायची. अशाच प्रकारे प्रत्येक वेळी मंत्र म्हणत एक अक्षता अर्पण करत 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आणि सर्व 21 अक्षता अर्पण करायच्या. यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आणि ओम गण गणपतये नमः या महामंत्राचा 1 माळ जप करायचा. म्हणजेच 108 वेळा जप करायचा. जप पूर्ण झाल्यानंतर मनापासून आपली इच्छा व्यक्त करायची. हा संपूर्ण दिवस आणि रात्र लिंबू आणि अक्षता बाप्पांसमोर तसेच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी ते लिंबू वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे. जर वाहते पाणी उपलब्ध नसेल तर ते निर्माल्यामध्ये टाकावे आणि जे 21 तांदूळ आहेत त्यांना स्वच्छ कापडात किंवा कागदात बांधून एक छोटी पुडी तयार करावी आणि ती आपल्या पर्समध्ये
तिजोरीत किंवा देवघरात ठेवावी. जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा ही पुडी सोबत ठेवावी. यामुळे त्या कामात यश मिळते. मुलं जर परीक्षेसाठी किंवा इतर कामासाठी बाहेर जात असतील तर त्यांनाही ही पुडी देता येते. यामुळे बाप्पांचा आशीर्वाद मिळतो. या अक्षतांमध्ये दैवी शक्ती असल्याचे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळते आणि अडकलेली कामे पूर्ण होतात. म्हणून हा 21 तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जरूर करा. मात्र सुतक किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय करू नये. स्त्री, पुरुष किंवा मुले कोणीही हा उपाय करू शकतात. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण.